यंत्रणेच्या निष्क्रियतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नगरपंचायत हद्दीतील सुकवत पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा तब्बल 43 लाख रुपयांची थकबाकी असल्याने तापी काठावरील विहिरीच्या मोटारीचे वीज कनेक्शन दिनांक 29 ऑगस्ट 2025 वीज बिल थकल्यामुळे खंडित झाले आहे। या योजनेचे माहे ऑगस्ट 2025 पासून रुपये 43 लाख एवढे वीज बिल थकीत आहे। वीज बिल हे नगरपंचायतीच्या नफा फंडातून अवघ्या 15व्या वित्त आयोगातून निधीतून भरले जाते। दरम्यानच्या काळात प्रशासक असलेले निधी अप्राप्त आहे आणि वीज बिल नफा फंडातून भरण्याबाबत काही प्रयत्न झालेले नाहीत। सद्यस्थितीत शहराला बुराई नदीमधून पाणी पुरवठा होत होता, मात्र गेल्या आठवड्यापासून बुराई नदीचा जलसाठा वेगाने कमी झाला आहे। परिणामी सुकोद येथील पाणी पुरवठा सुरू करण्याचे अत्यावश्यक बनले आहे। तथापि वीज कनेक्शन जोडले गेले नाही तर शहराला नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही। पॅनल प्रमुख राकेश माळी गटातील सर्व नगरसेवक यांनी नफा फंडातून रक्कम रुपये 1 लाख थकीत वीज बिल भरण्याच्या सूचना केल्या आहेत। आज दिनांक 17/1/2025 रोजी या रकमेचा भरणा केला असून वरील पातळीवरून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। नगरपंचायत हद्दीतील सुकवत पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा तब्बल 43 लाख रुपयांची थकबाकी असल्याने ऑगस्ट 2025 पासून खंडित करण्यात आला आहे। येथे डॉबर पीव्ही सोहोनी फाउंडेशनच्या वतीने मोफत त्वचारोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे शिबिर दोंडाईचा शहरातील राजपथ शहीद अब्दुल हमीद चौक येथील डॉ सोहानी हॉस्पिटलमध्ये पार पडले। धुळे येथील नामांकित त्वचारोग तज्ञ डॉ अनिकेत धनंजय नेवाडकर यांनी रुग्णांची तपासणी व डॉक्टर आले पाहिजे। बिल्कुल बिल्कुल तुला दिलं होतं ना बाहेर। आम्ही आमच्या सोहनी फाउंडेशन तर्फे स्किन डायग्नोस्टिक कॅम्प घेत आहोत। तो माझे वडील पी.व्ही. सोहनी यांच्या 16व्या पुण्यतिथीनिमित्त हा आम्ही कॅम्प अरेंज केलेला आहे आणि या ठिकाणी धुळे प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर नेवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प सुरू असून 100च्या वर पेशंटशी आम्ही आतापर्यंत तपासणी केलेली आहे। वर्षभरात कमीत कमी 5 असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प घेण्याचा माझा विचार आहे। दुसरा नंबरचा कॅम्प आहे। याआधी आम्ही बधिर लोकांसाठी नाशिक डॉक्टर इंदुरवाला हॉस्पिटलच्या तज्ञ मंडळींना बोलवून बधिरपणासाठी कॅम्प घेतला होता। त्वचा रोगांसाठी धन्यवाद।